नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कुकरमध्ये झटपट होणारा मसूर भात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक उभा चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये तमालपत्र, लवंग, दालचिनी, मिरं घेतलेलं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आणि अर्धी वाटी मसूर मी 1 तास साधारण भिजवले आहेत पाण्यामध्ये. आणि 1 वाटी तांदूळ भिजून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कुकरमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे. आता त्यामध्ये 1 चमचा राई घालणार आहोत. आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. खडे मसाले घालून घेऊया. चिरलेला टोमॅटो, चिरलेला कांदा आणि 1 चमचा हळद घालून भाज्या आपण व्यवस्थितपणे परतून घेऊया. मैत्रिणींनो, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता इथे मी सर्व भाज्या व्यवस्थितपणे हलवून घेत आहे. आता यामध्ये भिजवलेला मसूर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा भाज्या व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट पावडर घालून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. इथे तुम्ही पाहू शकता मसूर आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये भिजवलेला तांदूळ घालून घेऊया आणि तांदूळ पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ आपण व्यवस्थितपणे परतून घेतलेला आहे. आता यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया. चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. चवीपुरते मीठ घालून घेऊया. मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे हलवून घेऊया आणि साधारण 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत. कुकरचे झाकण लावून साधारण 3 शिट्ट्या आपण करून घेऊया. 3 शिट्ट्या इथे आपण काढून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता आपला भात व्यवस्थितपणे शिजलेला आहे आणि अतिशय चविष्टही आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही.